Brought to you by Ludo Fantasy. Roll the dice, make your move और अपनी किस्मत बदलो. Download Ludo Fantasy now. आणि तुम्ही मगाशी एक उल्लेख केला तो म्हणजे की विनोद हा प्रत्येक वेळेला किंवा नॉट नेसेसरीली की कमरेखालचाच असायला हवा. आजकालचा विनोद ज्यावेळेला आम्ही पाहतो की जेव्हा इंस्टाग्रामचे रील्स असतात त्याच्यात जेव्हा जेव्हा विनोद म्हणून एखादं रील दिसतं त्याच्यात मोस्ट ऑफ द टाइम शिव्या असतात किंवा ते कमरेखालचे विनोद असतात. तर आत्ताच्या मराठी पुढच्या तुमच्या जनरेशनमध्ये तुम्हाला काय वाटतं की जे तुमच्या काळातले विनोद होते ते आत्ता उत्तमरित्या कोण मांडतंय? म्हणजे कदाचित अनेक नावं असतील पण तुम्हाला कोण वाटतं की हा विनोदाचा वारसा हा पुढचा कलाकार चांगला नेतोय? असं नाही सांगता येणार मला, पण सगळेच चांगले करतात काम. असं हे बघा, आता विनोद वारसा चालवणं वेगळं आणि विनोदची पद्धत म्हणजे असं अंडर द बेल्ट वगैरे आपण म्हणतो ना, ते आता प्रत्येकाला शब्दाला पाहिजे बाबा मला कसं विनोदी जर करतोय काम तर मी काही गरज वाटत नाही की मला अंडर द बेल्टच काय ते बोलायला पाहिजे, काय शिवी देऊनच विनोद केला पाहिजे असं काही नाही. तर मग कशी म्हटल्याप्रमाणे निखळ असं म्हणतोय मी. ह्याच्यातला तुम्हाला कोण आवडतो की हा विनोद खूप चांगला करतो? सगळेच चांगले आहेत. आता मला ओमकार भोजले जास्त आवडायचा. आहे करतो, विचारतो, जेन्युइनली करतो, कॅरेक्टर्स वेगळी छान करतो तो. भाऊ आपला इनोसंट चेहरा ठेवून भाऊ कदम करायचा. आता अजून मुलं, आता मी एकांकी स्पर्धेत काय काय मुलांना बघतात, मला माहिती आहे, मला तेही आवडतात. अरे ह्याच्याकडे टायमिंग चांगलं आहे, स्पार्क हा बुड्याला चान्स मिळेल की हा चांगला करू शकेल. हो बघतो मी, मोस्टली बघतो. आता इथलं कधी मिळत असेल तर मी कोल्हापुरात असेल तर कोल्हापुरात जाऊन कुठला तर एकांका बघतो. मला असं वाटतं की आय थिंक ते सुद्धा कमी झालं एकदम. पूर्वी ज्याच्यातनं तुझी एंट्री झाली INT किंवा उन्मेष वगैरे व्हायचं, त्या पण आता गोष्टी थांबल्यात पूर्णपणे. कॉम्पिटिशन राहिली ना आता, त्याच्या आता ते इव्हेंट चाललेत एकांकिकेचे. पण आहेत पण मुलं मस्त आताचे म्हणून मी बघितलेत ना काय काय. ठीक आहे, ते त्यांच्या परीने त्याचे एकांकीचे शो करत असतात नंतर. पण मुलं चांगली आहेत. म्हणजे असं मी म्हणतो ना, आत्ताच्या मुलांमध्ये म्हणजे आता पिढीला मी जवळनं बघतोय, चांगल्या गोष्टी लिहून आणतात ते. नॉट ओन्ली विनोद, म्हणजे आपण विनोद तर नको अडक्या, आपण एकंदरीतच सगळ्या गोष्टी वाढक्या चांगले विचार करून येतात की मला ही गोष्ट ना अशा पद्धतीने मांडायची, ह्या गोष्टीत पॅथॉस आहे मला व्यवस्थित बाहेर काढायचं आहे, ही गोष्ट मला कुठे केलेलं नाही पण मला छान दिसते की चांगली इम्प्रोवाइज होऊ शकते. ह्या काय डिस्कशनला समोर बसतात ना मुलं आताचे, ते मला खूप आवडतं. दिसतं की लोक कायदा अजून काहीतरी करू शकतात, कारण त्यांच्यात आता जग आलंय. जगात काय चाललंय कळतं ना, काय चाललंय, त्यातून आपण काय इम्प्रूव्ह करू शकतो, ती ताकद त्यांच्या नजरेत दिसते. त्यामुळे मी हल्लीच्या सगळ्याच मुलांना वगैरे खूप म्हणजे मी रिस्पेक्ट करतो की हे विचार करता येत नाही, ह्यातच जिंकलोय आपण. ठीक आहे ना, पुढे कसं काय येईल, कोणाला किती चान्स मिळाला नाही, कोणाचा कुठे सक्सेस असेल आपल्याला माहीत नाही, पण हे ह्या विचारात पोरं आत्ताचे आहेत, मुलं आहेत, त्याचा मला नक्कीच आनंद वाटतो. आणि